नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 5 जून 2026 शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। कामामध्ये सातत्य आणि शिक्षणात आवड असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात। आजचा सुविचार आपण बघितलात, आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितलात, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरात गुन्हेगारीचे सावट दिवसेंदिवस गडद होताना दिसत आहे। चोऱ्या, घरफोड्या आणि मालमत्तेवर डल्ला मारण्याच्या घटना सातत्याने वाढत असून आता चोरटे इतके बिनधास्त झाले आहेत की त्यांनी एका बांधकामामधील घरात तब्बल 1.5 तास ठाणं मांडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला। विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। फैजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगलधाम कॉलनीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगलधाम कॉलनीमध्ये बेखौफ चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सीसीटीव्ही फुटेजनुसार रात्री साधारणपणे 1:30 सुमारास 3 चोरटे महेंद्र टुंडलॅट यांच्या बांधकामाधीन घरात शिरलेत। घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी संपूर्ण घराची कसून झडती घेतली। विशेष म्हणजे हे चोरटे तब्बल 1.5 तास घरामध्ये वावरत होते। यावेळी त्यांनी घरामध्ये बसविण्यात आलेले इलेक्ट्रिक वायर, स्विच बॉक्स तसेच इतर बांधकाम साहित्य काढून घेतले आणि ते 3 मोठ्या बोऱ्यांमध्ये भरून नेलेत। चोरी झालेल्या साहित्याची किंमत सुमारे 80,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। मात्र चोरट्यांचा धुमाकूळ एवढ्यावरच थांबला नाही। याच परिसरातील डॉक्टर अनुज घोडे यांच्या क्लिनिकलाही त्यांनी लक्ष केलेत। क्लिनिकमधून लॅपटॉपसह इतर मौल्यवान साहित्य चोरी करून चोरट्यांनी पोबारा केला। या चोरीमुळे जवळपास 50,000 रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाली असून त्यामध्ये 3ही संशयित चोरटे दिसून येत आहे। घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा पोलीस, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। मात्र शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। रात्री 1:30 वाजता घरात शिरलेले चोर तब्बल 1.5 तास आरामात चोरी करत राहतात। 3 बोऱ्यांमध्ये माल भरून घेऊन जातात आणि कुणालाही याची खबर लागत नाही। ही बाब चिंताजनक आहे। आता सीसीटीव्हीच्या आधारे फैजरपुरा पोलीस आरोपीपर्यंत किती लवकर पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नमस्कार। अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी घरफोडी उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 4 लाख रुपयांच्या जवळपासचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची परिसरात खळबळ उडाली आहे। घरातील कुलूप सुरक्षित असतानाही खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। तळेगाव दशासर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मांजरखेड दाणापूर येथील रहिवासी विमल वामनराव ठाकरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि त्यांचे पती लग्न समारंभासाठी वर्धा जिल्ह्यातील धोंडगाव येथे गेले होते। दरम्यान घराची देखरेख करण्याकरिता त्यांनी शेजारी राहणाऱ्या नातेवाईकाला पोर्शमध्ये झोपण्यास सांगितले होते। सकाळी घरी परतल्यानंतर घरातील कपाट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आलेत। कपाटाची तपासणी केली असता त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने गायब असल्याचे समोर आलेत। चोरीस गेलेल्या मालामध्ये सोन्याचे कानातले, अंगठी, पोत, नेकलेस आणि सोन्याच्या बांगड्यांचा समावेश असून एकूण 117 ग्रॅम 680 ग्रॅम वजनाचे दागिने चोरी गेल्याची नोंद आहे। या दागिन्यांची एकूण किंमत तब्बल 3,92,062 रुपये इतकी असल्याचे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे।
घराच्या कूलरजवळील खिडकी उघडी आढळून आल्याने अज्ञात चोरट्यांनी याच मार्गाने घरात प्रवेश करून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील माहिती संकलित केली जात असून पुढील तपास सुरू आहे. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी जवळपास 4 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोलीस किती लवकर पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत राज्यातील हजारो युवक सध्या विविध शासकीय आणि खासगी संस्थांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. रोजगाराच्या आशेने या योजनेकडे पाहणाऱ्या युवकांच्या अपेक्षा मात्र आता धूसर होताना दिसत आहेत. प्रशिक्षणार्थ्यांचा आरोप आहे की प्रशिक्षणाचा कालावधी संपत असताना सरकारकडून त्यांच्या भविष्यासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. प्रशिक्षणानंतर रोजगार मिळणार का, मानधनाबाबत पुढील धोरण काय असणार आणि या युवकांचे पुनर्वसन कशा पद्धतीने केले जाणार याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहेत. योजना सुरू असताना मोठमोठी आश्वासने देण्यात आली. युवकांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र आता त्याच युवकांमध्ये संभ्रम आणि असंतोष वाढताना दिसत आहे. सरकारने आमच्या समस्यांकडे लक्ष द्यावेत, प्रशिक्षणानंतरच्या रोजगाराबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावेत आणि युवकांच्या भविष्याशी खेळू नये अशी मागणी प्रशिक्षणार्थ्यांकडून करण्यात येत आहे. माझं पूर्ण नाव प्रीतम रतनलाल डिही आहे. मी मुक्कामपूर शिवंगा तालुका तिवसा जिल्हा अमरावती इथला रहिवासी आहे. मी श्री गुरुदेव विद्या मंदिर गुरुकुंज मुद्री या ठिकाणी या आस्थापनेमध्ये पूर्ण पहिले 6 महिने आणि नंतर 5 महिने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत काम केलेले आहे. मी तिथे क्लर्क म्हणून कामाला होतो. त्याच्यानंतर आम्ही जवळपास 20 ते 22 आंदोलनं केले. त्या आंदोलनामध्ये फक्त आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी फक्त निवेदन तुम्ही सादर करावं आणि त्याच्यानंतर आम्ही जे एवढे हे आंदोलनं केले त्याच्यात आम्हाला एकही काही म्हणजे फक्त चॉकलेट मिळालं, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही मिळालं. आम्ही आमच्या ह्याच्यात जवळपास 4 ते 5 व्यक्तींनी जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी आत्महत्यासुद्धा केली. आता आम्ही आत्महत्या करायची काय? आमच्या उपासमारीची पुरी वेळ आलेली आहे. आम्हाला कोणत्याही स्वरूपात कोण्याही पद्धतीने तुम्ही कंत्राटी पद्धतीने आम्हाला कोण्याही आस्थापनेमध्ये रुजू करून घ्या, नाहीतर आम्हाला आत्महत्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय राहणार नाही. नेमकं तुम्हाला आता काय करायचं आहे? आम्हाला काहीच करायचं नाही. आम्हाला फक्त एवढं म्हणायचं आहे की जसं आम्ही पहिले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सरकारने काढायच्या पहिले आम्ही बाकी ठिकाणी ज्यावेळेस काम करत होतो त्यावेळेस आम्ही तिथं म्हणजे आम्हाला चांगलं पेमेंट होतं आणि यांनी 11 महिन्याचं प्रशिक्षण काढलं आणि आम्हाला चॉकलेट देऊन आमची फसवणूक केली. आमची अशी फसवणूक करायला पाहिजे नव्हती. आता फसवणूक करूनही आम्हाला तुम्ही कोणत्याही स्वरूपात कंत्राटी पद्धतीने कोण्याही आस्थापनेमध्ये रुजू करून घेण्यात यावं अशी आमची मागणी आहे. अमरावतीतील साहतनगर परिसरातील नागरिकांच्या समस्यांना अखेर वाचा फुटली आहे. सिटी न्यूजने साहतनगरातील अतिक्रमणामुळे 60 फूट रुंदीचा रस्ता केवळ 10 फुटांवर आल्याची बातमी प्रसारित केल्यानंतर लोकप्रतिनिधींना याची दखल घेतली आहे. मुस्कान पॅलेस येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसच्या नगरसेवकांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. वलगाव रोडवरील साहतनगर परिसरात अतिक्रमणामुळे 60 फूट रुंदीचा रस्ता केवळ 10 फुटांवर आल्याची बातमी सिटी न्यूजने प्रसारित केली होती. या वृत्ताची दखल घेत काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुस्कान पॅलेस येथे नागरिकांसोबत बैठक आयोजित केली. या बैठकीत परिसरातील नागरिकांनी पाणी पुरवठा, रस्ते, गटारी, स्वच्छता तसेच अतिक्रमणासह विविध समस्या लोकप्रतिनिधींसमोर मांडल्या. उपस्थित नगरसेवकांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत लवकरात लवकर संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला सुरेश रतावा, काँग्रेस नगरसेवक सादिक शहा उर्फ बल्लूभाई, फिरोज खान, राजाभाई, शफी पहलवान तसेच प्रभाग क्रमांक 3 नवसारी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विरोधी पक्षनेते विलास इंगोले आणि शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांची भेट घेऊन परिसरातील समस्याबाबत निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. आप लोगों को पुनश्च एक बार मैं आपको वचन देता हूं
अगर इस प्रभाग में कुछ कमतरता रहेंगी तो हम लोग कार्य के लिए तैयार है। सिटी न्यूजच्या बातमीची दखल घेत लोकप्रतिनिधींना थेट नागरिकांमध्ये येत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. आता दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते याकडे साहत नगरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बडनेरात एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला आहे. अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या वडुरा स्मशानभूमीला हरित आणि सुंदर बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले. नगरसेवक, स्थानिक नागरिक, खेळाडू आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. सुनो मेरा सुझाव, मत अपना अस्तित्व मिटाओ, छोड़ अपनी मस्ती ताओ, नम्रता से गर्दन झुकाओ, नहीं बिगड़ेगा प्रकृति का रख रखाओ, ऐसी सबको शपथ दिलाओ, पेड़ लगाओ, सृष्टि बचाओ. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बडनेरा येथील वडुरा स्मशानभूमीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडलाय. स्मशानभूमी सौंदर्यीकरण योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात कडुनिंब, कडू बदाम, चिंच, बेल आणि पिंपळ यांसारख्या पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या वडुरा स्मशानभूमीचे रूप पालटण्याकरिता स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेतला असून परिसर हरित आणि स्वच्छ करण्याचा संकल्प करण्यात आलाय. या कार्यक्रमाला मिनी महापौर किशोर जाधव, नगरसेवक अजय जयस्वाल, नगरसेविका रजनी डोंगरे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, व्यापारी, पत्रकार, महानगरपालिका कर्मचारी आणि महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. आज 5 जूनला झाडं लावण्याचा कार्यक्रम केलेला आहे. आमची संपूर्ण टीम आणि मी आणि माझे सोबत पर्यावरणप्रेमी सगळे दिसत आहे. यांनी सगळ्या संकल्प घेतलेला आहे, झाडं लावले आहे आणि झाडे जगवायची जबाबदारी पण आमची आहे. आम्ही भविष्यात ही खूप सुंदर एक वडुरा हिंदू स्मशानभूमी डेव्हलप करणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बडनेरातील खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतलेत. उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असे आवाहन केलेत. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जो रविभाऊंच्या वाढदिवसापासून जो संकल्प आम्ही या स्मशानभूमीचा घेतलेला होता की याला स्वच्छता आणि त्याला डेव्हलप करायचा, त्याच अनुषंगाने आज 5 जून या रोजीसुद्धा आम्ही ठरवलं की इथे वृक्षारोपण करायचं, त्याची निगा राखायची. त्याच्या आधीच आपण 29 तारखेला इथे बोरवेलचं कामसुद्धा केलेलं आहे. कारण नुसतं झाडं लावून होत नाही, तर त्याला जगवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण पर्यावरणाचा जर समतोल राखायचा आहे तर आपण आता सध्या बघतोय की भारतातली लोकसंख्या किती झालेली आहे आणि फक्त सिमेंटचे जंगलं उभे झालेले आहे. याचा समतोल राखण्यासाठी आपल्याला वृक्षारोपण करणं हे किती गरजेचं आहे, हाच एक आमचा छोटासा सर्व नगरसेवकांचा प्रयत्न होता. वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची दीर्घकालीन जबाबदारी आहे. वडुरा स्मशानभूमीतील हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. दिवसा तहसील कार्यालयात आज शेतकरी आणि गुरुदेव भक्तांचा संताप उसळल्याचे पाहायला मिळाले. सोयाबीन पीक विम्याचा प्रलंबित परतावा तातडीने मिळावा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी संतप्त आंदोलनकर्त्यांनी थेट तहसीलदाराच्या दालनात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाने मात्र आंदोलन स्थगित ठेवण्याचे आवाहन केले आहे. तिवसा तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आणि गुरुदेव भक्तांनी आज तहसील कार्यालयात जोरदार ठिय्या आंदोलन केले. सामाजिक कार्यकर्ते मुकुंद पुनसे यांनी यापूर्वीच प्रशासनाला निवेदन देत सोयाबीन पीक विम्याचा परतावा तातडीने देण्याची तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न सन्मान देण्याची मागणी केली होती. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 5 जून पासून उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर आज मोठ्या संख्येने शेतकरी आणि गुरुदेव भक्त तहसील कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी थेट तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाकडे आपली नाराजी व्यक्त केली. आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली असून दुसरीकडे तहसील प्रशासनाने दिलेल्या पत्रात सोयाबीन पीक विमा परताव्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार पीक विमा परताव्या संदर्भात संबंधित विमा कंपनीशी सातत्याने पाठपुरावा सुरू असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंदोलन काही काळ स्थगित ठेवण्याचे आवाहन तहसीलदारांनी आंदोलनकर्त्यांना केले. मात्र शेतकरी आणि गुरुदेव भक्तांच्या मागण्या आता शासन कितपत आणि किती लवकर पूर्ण करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आणि त्या शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत की विमाधारक शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही, म्हणजे त्यालाही पानं पुसून टाकली आहे त्यांनी, तर तो विमा सुद्धा शेतकऱ्यांना मिळावा ही फक्त एकटी मागणी आपली नाही आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा या मागण्या आहेत. आणि तुम्ही सर्व लोकांनी अशा ज्या घटना असतात शेतकऱ्यांच्या विषयी, गावाच्या विषयी, तालुक्याच्या विषयी किंवा एखादा कर्तव्यदक्ष अधिकारी जरी असेल त्याच्याविषयी जर असं काही असेल तर त्याच्या पाठीमागं सुद्धा तुमचं आमचं उभं राहण्याचं काम आहे. तेव्हा भारतरत्न पुरस्कार शासनानं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना येत्या चालू वर्षामध्ये प्रदान करावा, त्यांनी द्यावा, त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावं आणि शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा सुद्धा विचार करावा. सोयाबीन पीक विमा परतावा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरून तिवसामध्ये आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने आंदोलन स्थगित ठेवण्याचे आवाहन केले असले तरी शेतकरी आणि गुरुदेव भक्त आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव बंड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गोकुळधाम कॉलनीत नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या नाल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत असून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने संपूर्ण परिसर दुर्गंधी आणि रोगराईच्या विळख्यात सापडला आहे. विशेष म्हणजे संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभाराचा निषेध म्हणून बेशर्माचे झाड लावून अनोखे आंदोलन केले आहे. गोकुळधाम कॉलनीतील नागरिकांना पुन्हा एकदा मूलभूत सुविधांच्या समस्येला सामोरे जावे लागते. स्थानिक नागरिक आणि समाजसेवक सुयोग गोरले यांनी नाल्यांच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आलेल्या नाल्यांमधनं सांडपाण्याचा निचारा होत नसल्याने अनेक ठिकाणी गटारांचे पाणी साचले आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून सांडपाणी बाहेर जाण्याची कोणतीही प्रभावी व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी घराघरातील सांडपाणी नाल्यांमध्ये साचत असून परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहेत. नाल्यांच्या बांधकामावेळी टाकण्यात आलेली माती आणि मलब्याचे ढिगारे अद्याप हटविण्यात आले नसल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून मलेरिया, डेंग्यू सारख्या साथीच्या आजारांना धोका निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याच निषेधार्थ नागरिकांनी परिसरात बेशरमाचे झाड लावत ग्रामपंचायतीच्या उदासीन कारभाराविरोधात अनोखे आंदोलन केलेत. पावसाळा तोंडावर असताना अद्यापही नाल्यांची स्वच्छता आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. जर तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या नाहीत तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा आणि साचलेले गटाराचे पाणी कार्यालयात टाकून निषेध करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. आज गोकुळधाम कॉलनी या ठिकाणी ग्रामपंचायत शिरसगाव बंड माध्यमातून बांधण्यात आलेली ही नाली, यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून नागरिक संतप्त आहे. याचे परस्पर कारण असे ही नाली बांधून ठेवण्यात आलेली आहे. नाली बांधून ठेवण्यात आलेली आहे. जे घरकुलाचे घरातील जे पाणी आहे, सांडपाणी आहे, ते पूर्णतः यामध्ये अडकलेले आहे. याचा आउटलेट मात्र कुठल्याही ठिकाणी काढण्यात आलेलं नाही आहे. लाखो रुपयाची ही नाली या ठिकाणी बांधलेली आहे आणि बांधून त्याचा कुठलेही फायदा होत नाही आहे. प्रत्येकाने आपापल्या घरासमोर मातीचे ढिगारे लावून ठेवलेले आहे, कारण की याचा आउटलेट कुठेच नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी रोगराईला मोठ्या प्रमाणात आमंत्रण येत आहे. मच्छराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. या ठिकाणी कॉलनीमध्ये लहान लहान मुलं आहे. मात्र याची सूचना ग्रामपंचायत शिरसगाव बंड यांना देऊनसुद्धा याकडे दुर्लक्ष होत आहे. या पाणीचं कुठलीही विल्हेवाट न लावता नाली या ठिकाणी बांधून ठेवलेली आहे. ना या नालीला कुठली पाणी आहे ना कुठली सुविधा. मोठ्या प्रमाणात या नालीमध्ये घोटाळा झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. याची चौकशी
लवकरात लवकर करण्यात यावी आणि हे जे सांडपाणी आहे, या ठिकाणी नालीचं जे सांडपाणी आहे, या सांडपाण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी. अन्यथा ही तात्काळ व्यवस्था न झाल्यास याच गडुळ्याचं बकेटभर पाणी ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी टाकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा गोकुलधाम कॉलनीतील सर्व नागरिकांनी देण्यात आलेला आहे. याची सर्व ग्रामपंचायत यांनी नोंद घ्यावी. गोकुळधाम कॉलनीतील नागरिकांचा प्रश्न आता केवळ अस्वच्छतेपुरता मर्यादित राहिलेला नसून तर तो आरोग्य आणि प्रशासनाच्या जबाबदारीचाही विषय बनला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्यानंतरही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप होत असताना प्रशासन यावर काय भूमिका घेते पाहणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. परतवाडा चांदूर बाजार मार्गावरील पुलावरून भरधाव ट्रक अचानक नियंत्रणाबाहेर गेला आणि पुलाची सुरक्षा भिंत तोडत थेट नदीपात्रात कोसळला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ट्रकमध्ये 3 जण प्रवास करीत होते. या भीषण अपघातात परतवाड्यातील बेगमपुरा परिसरातील समीर बेग यांचा जागीच मृत्यू झालाय, तर शेख समीर आणि मोहम्मद आसिफ हे दोघे गंभीर जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेत. जखमींना तातडीने उपचाराकरिता अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एका जखमीची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचाराकरिता रेफर करण्यात आले आहे. दरम्यान नदीपात्रात पडलेला ट्रक बाहेर काढण्याकरिता क्रेनची मदत घेण्यात आली आहे. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर ट्रक बाहेर काढण्यात यश आलेत. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले की अन्य कोणते कारण या अपघातामागे आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू असून पुढील चौकशीनंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. नागपूर शहरातील भगवती मंदिरात घडलेल्या धक्कादायक चोरीच्या घटनेने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. देवीचे दर्शन घेऊन प्रार्थना करणाऱ्या एका तरुणाने थेट देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून धंतोली पोलिसांनी अवघ्या काही तासात 2 आरोपींना अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे. नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियम परिसरात असलेल्या भगवती मंदिरात 1 जून रोजी ही चोरीची घटना घडली. सीसीटीव्ही फुटेजनुसार एक तरुण भाविकाच्या वेशात मंदिरात दाखल झाला. त्याने देवीसमोर हात जोडून प्रार्थना केली आणि काही वेळ मूर्तीसमोर उभा राहिला. मात्र काही क्षणातच त्याने देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट चोरून तेथून पळ काढला. मंदिर व्यवस्थापनाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. फुटेजच्या आधारे धंतोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी इरफान हमीद शेख वय 24 वर्ष राहणार हुडकेश्वर याला अटक केली. या प्रकरणात त्याचा साथीदार शोएब जावेद शेख वय 22 वर्ष राहणार हिंगणघाट यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अल्पावधीत आरोपीचा शोध घेत गुन्ह्याची उकल केली. चोरीस गेलेल्या सोन्याच्या लॉकेटची किंमत निश्चित करण्याचे काम सुरू असून आरोपीचा यापूर्वीच्या गुन्ह्याशी काही संबंध आहे का याचाही तपास केला जात आहे. या घटनेनंतर भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून धार्मिक स्थळाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने चोरी केल्याची ही घटना अनेकांना धक्का देणारी आहे. मात्र सीसीटीव्ही आणि पोलिसांच्या तत्पर तपासामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे. धार्मिक स्थळांची सुरक्षा आणि मजबूत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नागपुरात पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील पैसे चोरी केल्याच्या संशयावरून एका पतीने स्वतःच्या पत्नीवर लोखंडी पाईपने जीव घेणा हल्ला केल्याची घटना यशोदानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या मारहाणीत महिलेचा हात गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपी पती विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पाहूया हा संपूर्ण प्रकार. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहू मोहल्ला 5 मंदिर परिसरात राहणाऱ्या गीता श्याम दुलारे राजपूत या महिला कावरापेठ येथील सोनपापडी कारखान्यात काम करतात, तर त्यांचे पती श्याम दुलारे राजपूत हे बुटीबोरी येथे नाश्त्याचे दुकान चालवतात. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जून रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास आरोपी पती घरी आला. घरातील पैसे चोरी झाल्याच्या संशयावरून पती पत्नीमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी पतीने संतापाच्या भरात लोखंडी पाईप उचलून पत्नीवर हल्ला केला.
या हल्ल्यात महिलेच्या दोन्ही हातांवर आणि पायांवर मारहाण करण्यात आली. विशेषतः उजव्या हातावर गंभीर दुखापत झाली. जखमी महिलेला तातडीने उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातून प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे यशोधरानगर पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पहले पति ने मेरा उसका 11:30 बजे बात हुई है. उसने बोले मैं आ रहा हूँ, बोले तू घर पे रह, मैं तलाक देने आ रहा हूँ. तो मैंने बोले ठीक है, मैं घर पे हूँ, तुम आ जाओ, मैं तलाक देता हूँ. तो ठीक है बोले. उसने क्या बोले, ग्राम पंचायत जा, ग्राम पंचायत से बोले कागज बनवा के ला, मैं तीनों बच्चे और औरत को बोले तलाक देता हूँ, बोले उनको साइन करता हूँ, मेरे बच्चे नहीं है. उसके करके ना उसने मुझे मारा सलाख से, रोड है नहीं का, रोड से. मैं उनसे यही मांग करती हूँ कि उसको सख्त से सख्त ना सजा मिलना चाहिए, और जो मेरा दूसरा पति है उसको ना मिलना चाहिए. वो मिल नहीं रहा है, उसको गायब करके रखे हैं. उसका श्याम दुलारे राजपूत, कंट्रोल कैलाश, साऊ माल्ला. पैशाच्या संशयावरून सुरू झालेला वाद थेट हिंसाचारापर्यंत पोहोचल्याने पुन्हा एकदा कौटुंबिक अत्याचाराचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपी पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. नागपुरात वाहन चोरट्यांविरोधात हुडकेश्वर पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे. अवघ्या काही दिवसात चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध घेत पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे आरोपींनी केवळ वाहन चोरी नव्हे तर घरफोडी आणि जबरी चोरीचे गुन्हे केल्याचेही कबुली दिली आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईमुळे वाहन चोरीच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. तरुडी खुर्द येथील रहिवासी प्रणय नेवारे यांनी आपली सुझुकी एक्सेस दुचाकी गजानन मंदिर परिसरात पार्क केली होती. मात्र काही तासानंतर ते परत आले असता दुचाकी जागेवरून गायब झाल्याचे दिसून आलेत. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी वाहन चोरीचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की 2 संशयित नरसाळा गावातील पाण्याच्या टाकीजवळ चोरीची वाहने विकण्याकरिता ग्राहकांचा शोध घेत आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून घटनास्थळी धाड टाकली. यावेळी शोहेब असलम खान आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींनी चोरीची वाहने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. तसेच यापूर्वी घरफोडी, जबरी चोरी आणि आणखी 3 वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आलेत. आरोपींकडून चोरीची वाहने आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे दिनांक 21/5/2026 एक तक्रारदार नामे लंकेशिंदर नेवारे वय 24 वर्ष, राहणार तरोडी खुर्द, नागपूर यांनी तक्रार दिली की त्यांची जी मोपेड गाडी आहे ॲक्टिवा ती चोरी गेलेली आहे. त्यांच्या या तक्रारीवरून आपल्या इथे गुन्हा नोंद करण्यात आला. त्या गुन्ह्याच्या तपासाअंतर्गत आपल्या तपास पथकाला एक गुप्त बातमीदारामार्फतीने एक माहिती मिळाली की 2 काही इसम आहे, त्यांच्या ताब्यात एक गाडी आहे. अशा माहितीवरून आमच्या तपास पथकाने त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडनं आपले 5 गुन्हे डिटेक्ट झालेले आहे. 3 वाहन चोरी आणि 2 चोरीचे. तर अशा 1,67,000 रुपयाचा मुद्देमाल आपल्या डीबी टीमनी जप्त केलेला आहे. आणि ज्यांच्याकडनं जे आरोपी आपल्याला मिळालेले आहे त्यात एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि एक मुख्य आरोपी आहे. त्याचं नाव आहे शोएब असलम खान, वय 19 वर्ष, राहणार न्यू मागेनगर, बेसा पॉवर हाऊस मागे, पोलीस स्टेशन हुडकेश्वर. याला आपण ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे आणि आता त्याचा PCR आपण घेत आहोत. ही जी कारवाई आहे ते माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली झोन 4 रश्मिता राव मॅडम, माननीय SCP हिवरे साहेब यांच्या मार्गदर्शनात क्राईम PI चौधरी, तपास पथकातील जे API पपिन रामटेके, हेड कॉन्स्टेबल गोपाल देशमुख, संदीप पाटील, संतोष सोनटक्के, दिनेश गाडेकर, चेतन वैद्य, विजय सिन्हा, मंगेश मडावी, प्रज्वल वाणी आणि पोलीस अंमलदार नितेश कडू, पोलीस अंमलदार हिमांशू पाटील आणि पोलीस अंमलदार पांडे यांनी केलेली आहे.
वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता असताना हुडकेश्वर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. आरोपींकडून आणखीन अनेक गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता असून पोलीस तपास सुरू आहे. नागपुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 60 वर्षीय ऑटो चालकाने भर दिवसा 6व्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवण्याची घटना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्रवाशांना सोडल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागपूरच्या शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माढा क्वार्टर परिसरात गुरुवारी दुपारी ही घटना घडली. मुरलीधर वय 60 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव असून ते व्यवसायाने ऑटो चालक होते. मिळालेल्या माहितीनुसार ते प्रवासी घेऊन माढा क्वार्टर परिसरात आले होते. प्रवाशांना सोडल्यानंतर त्यांनी जवळील एका इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर ते थेट इमारतीच्या 6व्या मजल्यावर गेले आणि तेथून खाली उडी मारली. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले, मात्र गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या खिशात मिळालेल्या मोबाईलच्या आधारे कुटुंबियाशी संपर्क साधण्यात आला. मुरलीधर यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहे. नागपुरातील या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका ऑटो चालकाने अचानक असे टोकाचे पाऊल का उचलले याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणातील पुढील घडामोडींवर आमची नजर राहणार आहे. नागपुरात ऑनलाईन सिमेंट खरेदीच्या नावाखाली तब्बल 2,30,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुगलवर सिमेंट पुरवठादाराचा शोध घेतल्यानंतर एका व्यक्तीने स्वतःला सिमेंट कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत ऑर्डर घेतली आणि पैसे स्वीकारल्यानंतर संपर्क तोडला. या प्रकरणी राणा प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. नागपूरच्या राणा प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे अजिंक्य अजय जोशी यांच्या कुटुंबासोबत ऑनलाईन फसवणुकीची घटना घडली. बांधकामासाठी सिमेंट खरेदी करण्याच्या उद्देशाने अजय जोशी यांनी गुगल प्लॅटफॉर्मवर सिमेंट पुरवठादाराचा शोध घेतला. यावेळी विपिन गुप्ता नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधत स्वतःला सिमेंट पुरवठादार असल्याचे सांगितले. सिमेंटच्या दराबाबत चर्चा झाल्यानंतर जोशी यांनी 1,000 सिमेंट बॅगची ऑर्डर दिली. आरोपीने MP बिर्ला परफेक्ट कंपनीचे डायरेक्टर शिवम कुमार यांच्या खात्यावर RTGS द्वारे पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार 2,30,000 रुपये संबंधित खात्यात वर्ग करण्यात आले. मात्र पैसे मिळाल्यानंतर आरोपीने कोणताही प्रतिसाद दिला नाही, तसेच सिमेंटची मालही पाठवण्यात आला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अजिंक्य जोशी यांनी राणा प्रताप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांसह IT ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी अधिकृत विक्रेते आणि कागदपत्रांची खातरजमा करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. गोष्टी राणा प्रतापनगर हद्दीत अजिंक्य अजय जोशी म्हणून राहतात. त्यांचे वडील अजय जोशी यांची गुप्तीपुरी इथे बॅटरीची एक कंपनी आहे. त्या MIDCच्या बॅटरीच्या कंपनीसाठी त्यांचं बांधकाम सुरू असल्याकारणानं सिमेंटची गरज होती. तर त्यांनी ऑनलाईन सर्च सिमेंटच्या करिता विकत घेण्याकरता जे आहे ऑनलाईन सर्च केला होता. त्यामध्ये त्यांनी मोबाईल नंबर वगैरे दिलेला. त्या मोबाईल नंबरवरच त्यांना सर्वप्रथम एक कॉल आला. त्यांनी ते एका बोरीची किंमत जी आहे ती 300 रुपये सांगितली आणि नाव सांगितले अल्ट्राटेक कंपनीचे सुधीर शर्मा. 300 रुपये हे जास्त होत नाही, त्यांनी नकार दिला. त्यानंतर पुन्हा एक विपिन गुप्ता म्हणून आहे, त्यांनी एक वेगळ्या क्रमांकावरून कॉल करून ते MP बिर्ला परफेक्ट कंपनीचं असल्याचे सांगून 230 म्हणजे स्वस्त दरात सिमेंट बोरी पुरवण्याचे त्यांनी सांगितले. 300 रुपयाहून 230 रुपयानं बोरी मिळताना यांना कमी पैशात मिळण्याचे हे आमिष दाखवले. त्यावेळेस त्यांनी 1000 सिमेंटचे बॅगची ऑर्डर दिलेली आहे त्यांना. त्याचा 2,30,000 रुपयाचे बिल पावतीसुद्धा व्हॉट्सअपवर त्यांनी समोरच्याने पाठवली आणि फिर्यादीचे जे वडील आहे त्यांनी 2,30,000 रुपये हे खात्यावरून UTR केलेले होते. नंतर त्यांच्या लक्षात आलं की तो मोबाईल नंबर त्यांनी बंद करून टाकलेला होता विपिन गुप्तांनी आणि हे 2,30,000 रुपये त्यांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आलेली आहे. याप्रमाणे बरेचसे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जे ट्रेडिंग कंपनीचे जे हे असतात आपण सर्च करतो. सर्च केल्यानंतर त्यांनी जेव्हा माहिती मागतात कोणत्याही ट्रेडर्सने किंवा जे खरेदी करणारे जे लोक आहेत त्यांनी आपले मोबाईल नंबर प्रोव्हाइड करू नये. सर्वप्रथम शहानिशा करावी, त्यानंतर पैसे वळते करायला.
गुगलवरील जाहिराती आणि ऑनलाईन व्यवहारामुळे नागरिकांना सहज फसवणुकीचे जाळे टाकले जात असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे कोणतीही मोठी रक्कम भरण्यापूर्वी संबंधित कंपनीची आणि विक्रेत्याची संपूर्ण पडताळणी करणे अत्यंत आवश्यक ठरत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून कूलरमध्ये पाणी टाकण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. अवघ्या 24 ते 25 वर्षाचा गौरव शिंदे यांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मेहकर शहरातील रामनगर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गौरव शिंदे हा तरुण दुपारी 2 वाजताच्या सुमारास घरात जेवण करीत होता. वाढत्या उकाड्यामुळे कूलरमध्ये पाणी कमी झाल्याने तो पाणी टाकण्यासाठी उठला. मात्र कूलर सुरू असतानाच पाणी टाकण्याचा प्रयत्न करत असताना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की गौरव यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शेजारी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत गौरव यांची प्राणज्योत मालवली होती. तरुण वयात झालेल्या या आकस्मिक मृत्यूमुळे शिंदे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करीत आहेत. या घटनेनंतर कूलर वापरताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कूलरमध्ये पाणी टाकण्यापूर्वी वीज पुरवठा बंद असल्याची खात्री करावी. तसेच लोखंडी कूलर सुरक्षित ठिकाणी ठेवून लहान मुलांपासून दूर ठेवावा असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. एक छोटासा निष्काळजीपणा जीवावर बितू शकतो याची जाणीव करून देणारी ही घटना आहे. त्यामुळे कूलर, पंखे किंवा इतर कोणतेही विद्युत उपकरण हाताळताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. कूलरमध्ये पाणी टाकताना सर्वप्रथम वीज पुरवठा बंद करा आणि सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे पाळा. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा आणि आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.